निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ काय आहे. तर आता सणवार तर आलेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला तूप लागतं घरामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने घरच्या घरी साजूक तूप बनवते. तर खरं तर ना काय होतं की जेव्हा आपण बाहेरून तूप विकत घेतो ना, तर ते आपल्याला खूप महाग पडतं. आणि त्यातून पण जर खरंच घरात वेळ नसेल तर ते बाहेरून आणलं तरी सुद्धा चालणार आहे. मात्र जर आपल्याला खरोखर वेळ असेल, काही गृहिणींना ना वेळ असतो पण ते तूप कसं बनवायचं हे माहीत नसतं, तर अगदी दूध तापवण्यापासून ते तूप गाळण्यापर्यंत सगळी प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने हे तूप लावते. आणि ती प्रोसेस खूप मोठी आहे, म्हणजे 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस हे तूप होण्यासाठी लागतात. म्हणजे तूप बनवण्यासाठी एवढे दिवस लागत नाहीत, पण जी सुरुवातीची प्रक्रिया आहे की आपल्याला ते लोणी काढून ठेवावं लागतं. आणि ना काय होतं की प्रत्येक सीझनमध्ये ना तूप बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळी आहे. कारण आपण 8 दिवस किंवा 10 दिवस जे वरचं लोणी आहे, जी साय आहे, तर ती आपण काढून ठेवतो. आणि ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला माहिती पाहिजे की आपण उद्या तूप बनवणार आहोत. तर आदल्या दिवशी आपल्याला ती साय काढून ठेवावी लागते, जेणेकरून त्याचं दही बनलं पाहिजे. आणि मग ते दही घुसळून त्याचं लोणी काढतो आपण आणि त्या लोण्याचं तूप बनवतो. तर जसं गरमीचं सीझन असेल तर आपल्याला अगदी 4 ते 5 तासामध्ये ते दही तयार होतं. मात्र थंडीचं सीझन असेल ना तर आपल्याला रात्री ती साय आहे ती दही बनवण्यासाठी बाहेर काढून ठेवावी लागते, जेणेकरून सकाळी त्याचं दही बनतं. आणि जर पावसाचे दिवस असतील तर तेव्हा सुद्धा ना अगदी 7 ते 8 तासांमध्ये दही तयार होतं. त्यामुळे आपल्याला ना अगोदरच प्लॅनिंग करावं लागणार आहे की आपण सकाळी लोणी काढू शकतो का, आपल्याला तेवढा वेळ सकाळच्या वेळात मिळतो का, की संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला तो वेळ मिळणार आहे, याचं प्लॅनिंग करूनच ते फ्रीजमधून जी साय आहे, कारण त्याच्यामध्ये आपण विरजण लावलेलं असतं, म्हणजे ताक किंवा दही त्याच्यामध्ये अगोदरच लावलेलं असतं. त्यामुळे दही बनल्यानंतर ना लगेचच आपल्याला ते घुसळून त्याचं लोणी काढून ठेवावं लागतं. आता लोणी काढून ठेवल्यानंतर तुम्ही 1 दिवस पाण्यामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर तूप कढवू शकतो. मात्र जर आपण जे पण काही साय आहे ती बाहेर काढली की वातावरणाप्रमाणे त्याचं दही बनलं की लगेचच ते आपल्याला घुसळावं लागतं. त्याच्यामुळे ना आपलं अगोदरच प्लॅनिंग पाहिजे की आपल्याला सकाळी जर वेळ नसेल तर मग सकाळी आपण जेव्हा कामाला सुरुवात करू रोजच्या, तेव्हा ते फ्रीजमधून साय आहे ती बाहेर काढून ठेवायची, जेणेकरून संध्याकाळपर्यंत दही लागेल आणि संध्याकाळी आपण निवांत ते घुसळून त्याचं लोणी काढून ठेवू शकतो. तर चला जास्त बडबड न करता मी आता तुम्हाला प्रोसेस दाखवते की दूध तापवण्यापासून ते तूप गाळण्यापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला हे तूप बनवायचं आहे. मंडळी, जेव्हा आपण ना बाहेरून तूप विकत घेतो की नाही, तर ते तूप आहे ना थोडंसं कच्चं लागतं आपल्याला, कारण ते पूर्ण त्याची कढवणी केलेली नसते. पण जेव्हा आपण घरी तूप बनवतो ना तर ते छान असं खमंग आपण भाजायचं आहे, म्हणजे खमंग करायचं आहे. तर ते तूप जेव्हा आपण भातावर घेऊ किंवा नुसतं जरी खाल्लं ना तरी इतकं सुंदर लागतं ना, कारण ती आपल्या घरातली कढवणी असते. आणि बाहेरचं तूप आपण आहे ना ते देवासाठी वापरलं तरी चालणार आहे, कारण ते आपल्याला खायचं नसतं. आणि त्यातूनही जर आपल्याला बाहेरून तूप आणायचं असेल तर काय करायचं हे मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आज मी ना तुम्हाला दूध तापवण्यापासूनची प्रक्रिया सांगणार आहे. तर माझ्याकडे ना दूध हे मी रात्री घेऊन येते आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवते. त्यामुळे सकाळ झाली की दूध तापवायचं असतं. मग अशावेळी मी काय करते की दूध फ्रीजमधून बाहेर काढते आणि टप्पामध्ये छान पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये ना या पिशव्या भिजत ठेवते. म्हणजे त्यामुळे काय होतं ना की जे फ्रीजचं टेम्परेचर आहे, अगदी थंड झालेल्या पिशव्या ना त्या नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतरच मी या पिशव्या फोडून ते दूध तापत ठेवते. आणि त्यातून पण काय होतं ना, या पिशव्या आपल्याला अनेकांच्या हातातून आलेल्या असतात, ट्रकमधून आलेल्या असतात, बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात. त्यामुळे अशा पिशव्या ना त्या पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छसुद्धा होतात. जर आपण सकाळीच आपल्याला या दुधाच्या पिशव्या मिळत असतील ना तर आपण डायरेक्ट नळाखाली सुद्धा या पिशव्या धुतल्या
आणि त्याच्यानंतरच दूध आपण फोडायचं आहे. कारण वरती बरेच सारे किटाणू असतात, बरेच जणांचे हात लागलेले असतात, त्यामुळे पिशव्या या व्यवस्थित क्लीन करून ठेवायच्या आहेत. आणि मग अशा क्लीन करून मी थोड्या वेळ त्या कपड्यावर ठेवते आणि त्याच्यानंतर दूध फोडते. दूध फोडताना मी थोडंसं पाणी घालते मी त्याच्यामध्ये आणि नंतर मी ते गॅसवर तापवायला ठेवते. तर आता गॅसवर तापवल्यानंतर जेव्हा आपण तापवू ना, तेव्हा दूध लगेच तापवलं, जरासं वरती आलं की लगेच आपण तो गॅस बंद नाही करायचा. तर आपण त्या दुधामध्ये पाणी घातलेलं असतं, तर त्या सगळ्या पाण्याची वाफ झाली पाहिजे आणि फक्त दूध हे पातेल्यामध्ये उरलं पाहिजे. त्यामुळे ना व्यवस्थित आपण दुधाला उकळी काढायची आहे, जेणेकरून दूध आहे ना ते व्यवस्थित तापलं जाईल आणि त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे ना तो पूर्णतः निघून जाईल. तर अशा प्रकारे ना आपण जर बराच वेळ दूध गॅसवर ठेवलं ना, तर काय होतं, ते दूध ओतू जातं आणि ते ओतू जाणं म्हणजे काय, तर ती साय ओतू जाते, म्हणजे ती सायच निघून जाते. त्यामुळे अशा वेळी दूध जेव्हा वरती येतं ना, तेव्हा गॅस बंद करायचा, 1 मिनिटं थांबायचं, पुन्हा गॅस ऑन करायचा. असं 2-3 वेळा करायचं, जेणेकरून दूध ना व्यवस्थितपणे उकळेल आणि प्रॉपर उकळल्यानंतरच गॅस बंद करून टाकायचा आहे. त्याच्यातली पूर्ण जी वाफ आहे ती निघून गेल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून दूध अगदी व्यवस्थितपणे थंड होईल. आणि दूध थंड झाल्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर रात्री ते अगदी थंड झालं ना की छान अशी ना साय अशी सेट होते. मग मी रात्री ते दूध बाहेर काढते आणि त्याची साय आहे, तर हे बघा किती जाड आणि मस्त अशी साय दुधावर येते. आणि मग अशी साय ना मी एक छान अशा सिरॅमिकच्या भांड्यामध्ये पॉटमध्ये काढून ठेवते. आणि आपण ही जी साय आहे ती काढण्यासाठी काचेचं भांडं जरी वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तर सिरॅमिकच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यामध्ये ना दही खूप छान लागतं. तर माझं हे ना तुपाचं जे भांडं आहे, म्हणजे साय लावण्याचं, दही लावण्याचं भांडं हे ठरलेलं आहे. तर याच पॉटमध्ये, सिरॅमिकच्या पॉटमध्ये मी ही साय लावून ठेवते. तर अशी ही साय काढताना ना बऱ्याच वेळेला आजूबाजूला लागतं. तर ते ना व्यवस्थितपणे आपण क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं ना, कधी-कधी आपण प्रत्येक दिवशी अ, अ, ते सिरॅमिकचं भांडं बाहेर काढतो आणि मग ते प्रत्येक वेळी त्याच्यावर आपण झाकण ठेवतो. मग कधी-कधी ना त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ना आजूबाजूचं जे पण काही साय लागलेली असते ती व्यवस्थित हाताने क्लीन करून त्या पॉटमध्ये टाकायची आहे आणि जे पण काही उरलेलं असेल ते व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने 2-3 दिवस साय लावून झाल्यानंतर मग मी हे जे पण काही दह्याचं विरजण आहे किंवा ताक आहे ना, ते मी इथे लावते. अगदी थोड्या प्रमाणात लावते आणि 2-3 दिवस ही साय आपण पॉटमध्ये काढल्यानंतर मी हा दह्याचा जो किंवा ताकाचा लेयर आहे तो त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर पुन्हा मी 2-3 दिवस ती साय त्याच्यावर टाकत जाते आणि मग 2-3 दिवस झाले म्हणजे टोटल 7 ते 8 दिवस झाल्यानंतर पुन्हा मी जे आपल्या घरात ताक असेल किंवा दही असेल, दह्याचं ताक केलेलं असेल, तर ते मी पुन्हा लावते. म्हणजे मी 10 ते 12 किंवा 15 दिवसानंतर जशी मला सुट्टी येईल त्याच्याप्रमाणे मी हे लोणी काढत असते. तर त्यावेळेला मी निदान 3 वेळा तरी त्याच्यामध्ये ताक विरजणासाठी लावते. कारण त्या साईची क्वांटिटी असते ती वाढत जाते आणि त्याच्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये मध्ये-मध्ये ताकाचा लेयर लावते. ज्यामुळे ना साय आहे ना ती खराब होत नाही. कारण एकदम भरपूर जर ताक आपण जर लावलं ना तर ते जी पण दही लागतं ना ते खूप आंबट लागतं. तर अशा प्रकारे मी पुन्हा एक 8-10 दिवसाने ही साय अशी काढत राहते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते भांडं पूर्ण भरेल ना, तेव्हा मग शेवटच्या दिवशी मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये ताक लावते. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. तर आता हे बघा, हे मी अशी साय आपण लावली ना, की पुन्हा एकदा व्यवस्थित मी सेट करते. कारण खाली आपण ताक घातलेलं आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा. तर असं सेट केलं ना, की ते व्यवस्थित मुरतं आणि आपण हे असंही भांडं साय काढून झाली, क्लीन करून झालं, की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जोपर्यंत फ्रीजमध्ये ते भांडं आहे ना, तोपर्यंत दही लागत नाही. तर आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल, की माझं भांडं आता हे जे सिरॅमिकचा पॉट आहे, तो साय लावून भरत आलेला आहे. तर आता ही जी मी साय आता या भांड्यामध्ये टाकणार ना, ती शेवटची टाकणार आहे. जेव्हा आपण इतर वेळी जी साय आपण त्या भांड्यामध्ये टाकू ना, तेव्हा तो चमचा ना आपण त्या साईला लावायचा नाही आहे. कारण जेणेकरून चुकून जर एखादा ताकाचा अंश त्या चमच्याला लागला आणि असा चमचा जर आपण पुन्हा दुधात जर बुडवला ना, तर दूध खराब होऊ शकतं. तर इथे ना माझा वरचाच लेयर चांगला साईचा आहे. त्या साईलाच फक्त मी चमचा लावते आहे आणि पुन्हा दुधामध्ये बुडवते आहे. तर याची काळजी घ्यायची आहे, की त्या चमच्याला
आधीचं दही किंवा जे लागलेलं आहे सायला आहे जुनी, तर ती लागली नाही पाहिजे. तर आता इथे माझी ही जे सिरामिकचं भांडं आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे. आणि याच्यानंतर मी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये ताकाचं विरजण टाकणार आहे. आणि हे मी केव्हा टाकणार, ज्या दिवशी मला वेळ असतो ना, की मला माहीत असतं, माझं प्लॅनिंग असतं की उद्या मला सुट्टी आहे आणि मला उद्या म्हणजे ताक करायचं आहे, ताकातून लोणी काढायचं आहे. तर आदल्या दिवशी रात्री ना हे मी असं ताक त्याच्यामध्ये ओतते आणि पूर्ण जो चमचा आहे ना तो पूर्ण खालपर्यंत ना त्याच्यामध्ये बुडवते, जेणेकरून जे वरचं ताक आहे ना ते अगदी खालपर्यंत त्या भेगांमधून जाईल आणि पूर्ण साईमध्ये ते ताक पसरेल. आणि जेव्हा आपण हे भांडं बाहेर काढू ना तेव्हा व्यवस्थित ते दही लागलेलं असेल. कारण काय होतं, कधी कधी ताकाचं किंवा दह्याचं प्रमाण कमी होतं आणि साईचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे दही पटकन होत नाही. तर अशा वेळेला ना मी आता काय करते, ते ताक सिरामिकचं भांडं आहे ते भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी सिरामिकचंच झाकण ठेवत नाही, तर स्टीलचं झाकण ठेवते. तर कधी कधी ना मी असं थोडंसं उंच असलेलं खोलगट जी डिश असते ना ती ठेवते. कारण का दही जेव्हा लागतं ना व्यवस्थित तेव्हा थोडंसं ते वरती येतं. आणि गरमीचे दिवस असेल ना तर त्या दह्याला पाणीसुद्धा सुटतं. तर गरमीचे दिवस असतील तर त्या सिरामिकच्या भांड्याच्या खाली एक ताटली ठेवायची, जेणेकरून ओट्यावर काही पाणी दह्याचं पडू नये. तर ना आता हे थंडीचे दिवस असल्यामुळे काय होतंय की दही विरजत नाही. कधी-कधी पूर्ण रात्रभर ठेवून सुद्धा दही विरजत नाही. मग अशा वेळी ना माझ्या गॅलरीमध्ये छान असं ना ऊन येतं. तर त्याच्यामुळे ना मी एक सकाळी 8, 8:15च्या दरम्यान हे ऊन माझ्या गॅलरीतून थोडंसं आतमध्ये येतं. ही किचनची आतली बाजू आहे. गॅलरी दरवाजाच्या त्या साईडला आहे. तर इथपर्यंत ऊन येतं, त्याच्यामुळे मी काय करते तिकडे ते भांडं ठेवते. आणि त्याच्यानंतर बघा कसं छान असं दही लागलेलं आहे आणि थोडंसं वरती सुद्धा आलेलं आहे. दही छान लागलं ना की ते थोडंसं वाढतं. तर मग असं दही ना मी छान असं स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि म्हणजे याला गंजी म्हणतात आमच्याकडे, म्हणजे ताकाची गंजी. तर हे जे भांडं आहे ना ते माझं वेगळंच आहे. मी याच भांड्यामध्ये नेहमी ताक घुसळते, जेणेकरून प्रॉपर त्याला जागा मिळते लोणी काढण्यासाठी. तर असं ना पूर्ण जे पण काही त्या भांड्यामध्ये दही आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि हे भांडं ना असंच आपण घासायला टाकायचं नाही आहे, कारण आतमध्ये ना बऱ्याच अंशामध्ये दही राहिलेलं असतं. कारण माझा पॉट असा आहे ना की असं म्हणजे प्रॉपर पॉटसारखा आहे, त्यामुळे आतमध्ये ना व्यवस्थितपणे हात घालून बोट घालून ना मी व्यवस्थित सगळं काढून घेते व्यवस्थित दही. आणि हे सगळं करताना ना आपले हात आधी स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. तर मी एकदा नाही तर दोनदा ह्याच्यामध्ये पाणी घालून अगदी कुठे काही अगदी दह्याचं कणसुद्धा राहिलेलं नाही नाही ना हे सगळं व्यवस्थित बघते. आणि ते सगळं व्यवस्थित क्लीन करून त्याच्यानंतरच मी हे सगळं पाणी, आपण असंही ताक करताना आपल्याला पाणी वरून टाकावं लागतं, तर हे मी सगळं विसळून घेऊनच अगदी भांडं व्यवस्थित स्वच्छ करते. आणि त्याच्यानंतर ते पाणी मी ताक घुसळण्यासाठी वापरते. तर हे बघा, हे पूर्ण सिरामिकचं भांडं मी किती स्वच्छ केलेलं आहे. कारण ना काय होतं, आतमध्ये जर काही तेलकट राहिलं आणि जेव्हा आपण घासायला जातो ना हे भांडं, तेव्हा त्याच तेलकटपणामुळे आपला हात तेलकट होतो आणि कधी-कधी हे भांडं आपल्या हातातून सरकून फुटून जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ते व्यवस्थितपणेच क्लीन करून आपण इथे घुसळायला घ्यायचं आहे. तर ताक घुसळायला घेताना ना मी बाजूला एक भांडं घेते, म्हणजे पातेलं घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते, की आपलं जे लोणी झालं ना, की ते लोणी ना मी या भांड्यामध्ये हाताने काढून त्या पाण्यावर ठेवते. कारण ना हे जे साय आपण लावलेली असते ना, ती अगदी 10 ते 12 दिवस आपण ती लावलेली असते. त्यामुळे ना हे जे ताक आहे ना, ते थोडंसं कडवट झालेलं असतं आणि तो कडवटपणा ना त्या लोण्यामध्ये सुद्धा उतरलेला असतो. तर हे बघा, असं या पाण्यामध्ये ना लोणी टाकून ना मस्त त्या लोण्याचा मी गोळा करते. आणि हे जे बाजूला जे आहे ना, तर त्या लोण्यामध्ये जो कडवटपणा असतो ना, तो त्या पाण्यामध्ये उतरतो. असं पाणी आपण फेकून द्यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि लोणी असं छान नवीन स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ करायचं आहे. जेणेकरून काय आहे ना, लोण्यामध्ये जो ताकातला कडवटपणा आहे ना, तो राहत नाही, तो निघून जातो. आणि मग असं लोणी आणि हे असं पाणी काढून आहे ना, छान असा गोळा त्या पातेल्यामध्येच मी ठेवते आणि लगेच तूप बनवते. पण आपल्याला त्यावेळेस बनवायला जर वेळ नसेल, तर असंच ना पाणी स्वच्छ त्याच्यामध्ये ओतून हे भांडं झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी ना अजून ते छान लोणी ना त्याच्यामध्ये घट्ट होतं व्यवस्थितपणे. मग दुसऱ्या दिवशी ते पाणी आहे ते टाकून द्यायचं आणि आपण गॅसवर ते लोणी ठेवायचं.
तर असं आपण 1 दिवस असं लोणी काढून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो जर आपल्याला वेळ नसेल तर कढवायला. कारण हे लोणी ना आपण फास्ट गॅसवर कढवायचं नाही आहे. ज्यामुळे काय होतं ना, की खालचा भाग आहे ना पातेल्याचा तो करपतो आणि वरचं जे लोणी आहे, जे तूप होण्याची प्रक्रिया आहे, ते तूप ना कच्चं राहतं. त्यामुळे ना जेव्हा सुरुवातीला जो लोण्याचा गोळा असतो ना, तेव्हा थोडीशी आपण हाय फ्लेम करून ते लोणी वितळेपर्यंत हाय फ्लेम केली तरी चालते. एकदा जर लोणी आपलं वितळलं ना, की अगदी मंद गॅस म्हणजे अगदी कमी करून ठेवायचा गॅस आणि अगदी अर्धा पाऊण तास हे लोणी आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. म्हणजे हे बघा कसं मस्त छान असं ना ब्राऊन लेयर खाली तयार होतो आणि वरचं तूप आहे ना थोडं-थोडं पिवळं होत जातं. तर हे तूप आहे ना अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण छान अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्या गाळणीतून तूप असं चांगलं काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि बघा ती बरणी तुम्हाला बघूनच कळत असेल की तूप किती छान खमंग इथे कढलेलं आहे. कारण जर तूप खमंग कढलेलं असेल ना तरच ते असं पिवळं छान दिसतं. नाहीतर ना ते असं पांढरं फिक्कट दिसतं जेणेकरून आपल्याला कळतं की ते जी कढणी आहे ना ती बरोबर कढलेली नाही आहे. तर असं छान असं इथे तूप तयार झालेलं आहे मंडळी मस्त. तर मंडळी आता तुम्हाला तूप बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया कळलेली असणारच आहे. तर जेव्हा आपण ना म्हशीच्या दुधाने जेव्हा साय काढू ना तेव्हा ती जास्त घट्ट आणि अगदी कमी दिवसांमध्ये ना ती साय जमा होते. मात्र तीच साय आपण जर गाईच्या दुधावरची जर काढत असू ना तर थोडे जास्त दिवस लागतात. जसं की 8 दिवसामध्ये म्हशीच्या दुधाची जेवढी साय जमा होते ना तर तेवढीच साय जमा होण्यासाठी गाईच्या दुधाची साय जमा होण्यासाठी ना आपल्याला 15 दिवस तरी लागतात. कारण गाईच्या दुधावर खूप कमी साय येते. तर अशा पद्धतीने ना हे जेव्हा आपण करू तर आपल्याला कोणतं तूप जास्त आवडणार आहे आणि म्हशीच्या दुधामधून म्हणजे साईमधून जे पण तूप आपण बनवणं त्याच्यात फॅट्स जास्त असतात. तर जसं मी मगाशी म्हटलं की आपण जेव्हा तूप घरी विकत आणतो तर तेव्हा त्याच्यामध्ये ना कच्चटपणा असतो. तर तो घालवण्यासाठी काय करायचं तर ते तूप आहे ना एका पातेल्यामध्ये घेऊन आहे ना आपण एक 10-15 मिनिटांना पुन्हा कढवायचं आहे जेणेकरून त्याच्यातून ना छान असा खमंग सुवास आला पाहिजे की ते तूप आहे ना मस्त छान खमंग होतं. आणि असं जे विकतचं तूप आहे ना ते आपण छान जेवणामध्ये किंवा नुसतं खाण्यामध्ये वापरू शकतो. आणि जर आपल्याला देवाला फक्त वापरायचं असेल तुपामध्ये किंवा आपल्याला तुपाच्या वाती बनवायच्या असतील, फुलवाती बनवायच्या असतील तर मग ते तूप आपल्याला पुन्हा खमंग भाजण्याची काहीच गरज नाही. तर मंडळी तुम्हाला आता कळलंच असणार आहे की घरच्या घरी आपण कसं तूप बनवायचं आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.